आपके नेता अपनी डिग्री दिखाएंगे? मैं अपना स्कॉलरशिप लेटर और एजुकेशन लोन का लेटर दिखाने के लिए तैयार हूँ। नमस्कार मित्रमैत्रिणींनो. भाजपचे लोक आता अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टी यांच्यासोबत एक घाणेरडा खेळ खेळत आहे. मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांनी हा खेळ त्यांच्यावरच उलटवलेला आहे. हा खेळ मोदी यांच्यावरच उलटवलेला आहे. खरं तर जेव्हापासून हे आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. देशभरातले जेन तरुण जे आहे ते जागे झाले. त्यांनी या व्यवस्थेला प्रश्न विचारले, एकमेकांना मदत केली आणि कितीही लागलं, कितीही मारलं तरी ठामपणे उभे राहिले. हे सगळं पाहून काही लोकांच्या पोटामध्ये भयंकर दुखलं. काही लोकांना अजूनही झोप येत नाही आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की आता या भाजपच्या सत्तेला जो आहे तो सुरुंग लागलेला आहे आणि आता त्यांची उतरती कळा लागलेली आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये तर ते कुठेच नसणार आहेत. आणि त्यामुळे आता काय सुरू केले त्यांनी घाणेरडा खेळ. तर अभिजित दिपके यांचं शिक्षण कुठून झालं, कसं काय झालं, या शिक्षणासाठी पैसे कुठून आले, आणि त्यांचे वडील जर साधे कर्मचारी होते तर मग मुलाला बाहेरच्या देशामध्ये कसं पाठवलं, हा पैसा कुठून आला, त्यांच्यावर ईडीची कारवाई व्हावी, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. एका व्यक्तीने RTI फाईल केलेला आहे की कॉक्रोच जनता पार्टीचे जे अभिजित दिपके त्यांच्याकडे पैसा कुठून येतो हे कळावा, किंवा मग त्यांच्यावर ईडीची चौकशी व्हावी वगैरे. हे इतकं सगळं जे काही चाललेलं आहे, हसू येते, हसू म्हणजे अक्षरशः, की अभिजित दिपके हे काही पब्लिक सर्वंट नाही आहे, किंवा एखादे IAS अधिकारी नाही, किंवा आमदार नाही आहे, किंवा खासदार नाही आहे. त्यांनी एक तरुणांना एकत्र करण्यासाठी काहीतरी केलं, तरुण एकत्र आले आणि हे सगळं झालं. खरं तर अभिजित दिपके यांचं जे काही आहे ते सोडून जर का ह्या RTI फाईल करणाऱ्यांनी लोकांनी राम मंदिर घोटाळ्यावर RTI फाईल केली आहे का? नाही. BCCIमध्ये अमित शहाच्या पोराला कसं काय तुम्ही प्रमुख म्हणून घेतलं, त्याच्यावर RTI हे फाईल कधीच करणार नाही. PM केअर घोटाळा एवढा मोठा आहे. PM केअर्समध्ये पैसा कुठून येतो, पैसा कुठे जातो, हेच तुम्ही विचारू शकत नाही. म्हणजे ज्या कोरोनाच्या नावाने प्रधानमंत्र्यांनी फंड जमा करा म्हटलं PM केअरमध्ये, तो पैसा खर्च कसा झाला हे माहीत असलं पाहिजे. पण आता ते खर्च कसा झाला हे सांगू शकत नाही, RTI फाईल करू शकत नाही. तर अशा सगळ्या गोष्टींवर खरोखर देशाचे महत्त्वाचे प्रश्न त्याच्यावर RTI फाईल करायचे आहे, तर हे लोक करतायत अभिजित दिपके यांच्यावर. बरं, अभिजित दिपके काय म्हणतो की अच्छा तुम्हाला इन्क्वायरी करायचं तर करा ना, यू आर फ्री टू इन्व्हेस्टिगेट. बँकेचं अकाउंट किंवा या सगळ्या गोष्टी सरकारी अखत्यारीत असतात आणि सरकारला जर काय तपासणी करायचीच असेल तर करता येऊ शकतं की कुठून पैसा आला, काय आला. पण प्रश्न महत्त्वाचा ही जी चर्चा चाललेली आहे ना, यांच्याकडे पैसा कुठून येतो आणि तो कुठून येतो, यांच्याकडे काय पैसा यायला काय त्यांनी ते आंदोलन स्वतःच्या पैशाने उभारलेलं नव्हतं, किंवा त्यांनी स्वतःहून काही खायला प्यायला ते देऊ शकलेले नव्हते. इथं हजारो लोकांनी स्वतःहून मदत केलेली आहे. अनेक लोकांनी, बाहेरच्या शहरातल्या लोकांनी स्विगी झोमॅटो करून लोकांना तिथे खाऊ घातलेला आहे. एवढं सगळं झालेलं असताना या अभिजित दिपके यांच्यावर येत आहे. बरं, अभिजित दिपकेने अजून एक चांगली खेळी खेळली की अभिजित म्हणतो की अच्छा तुम्हाला माझी डिग्री आणि हे सगळं पाहायचं आहे का, पहिले आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची डिग्री दाखवा, त्यांनी त्यांचे सगळे कागदपत्र दाखवावे, त्यांचे सगळं बँकेचं डिटेल्स दाखवावे, आणि त्यांनी जर असं दाखवलं तर मी दाखवतो. हे जे आज ते म्हणलेले आहे, मला ते एकदम आवडलं. कारण आपल्या नरेंद्र मोदींची डिग्री कुणीही बघू शकत नाही. आता बॅन आहे त्याच्यावर, डिग्री नाही तुम्ही मागू शकत. अरे बाबा, नरेंद्र मोदी काय कोणी दुसरा माणूस नाही आहे की ज्याच्याशी हे पब्लिक सर्वंट आहे. तुम्ही लोकसेवक आहात. त्यामुळे तुम्ही काय शिकले, कुठे शिकले, जे तुम्ही माहिती देताय या देशाच्या सरकारला ती खरी आहे की नाही हे माहीत असणं आपल्या सगळ्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. जर असं प्रत्येकजण दाबायला लागला तर उद्या कोणी म्हणेल की हां माझी माहिती विचारू नका. उद्या कोणी खोटं बोलून काही डिग्र्या लिहितील. अभिजित दिपके काय म्हणलं मी तुम्हाला ऐकवते. हेलो एवरीवन, मैंने अभी देखा कि किसी बीजेपी के कार्यकर्ता ने मेरे ऊपर RTI फाइल की है और वो जानना चाहता है कि मैंने अपनी एजुकेशन कैसे कंप्लीट की. तो मैं उनसे पूछना चाहता हूँ, क्या क्या आपके नेता उनकी असली डिग्री दिखाएंगे? और मुझे समझ नहीं आता इन लोगों को एजुकेशन से इतनी क्या प्रॉब्लम है. हे एकदम बरोबर होतं. क्या आपके नेता असली डिग्री दिखाएंगे? कारण तुम्हाला सांगते, आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तर पहिले सांगत होते की मी काय शिकलोच नाही.
नंतर मग मध्येच एका वर्षी असं झालं की ते म्हणले की नाही नाही यांच्याकडे एम एची डिग्री आहे. अमित शहा यांनी त्यांची एम एची डिग्री दाखवली लोकांना एका प्रेस कॉन्फरन्समध्ये. हे बघा ही डिग्री आहे मोदींची म्हणून. लोकांनी त्याचे स्क्रीनशॉट घेतले, फोटो घेतले, सर्च केलं, बघितलं तर त्याच्यावरचा फॉन्ट वेगळा आहे. ज्या वर्षी डिग्री दिली त्या वर्षी तसा फॉन्टच अस्तित्वात नव्हता. ज्या युनिव्हर्सिटीमधनं डिग्री दिल्या त्या युनिव्हर्सिटीतले बाकीचे लोक दाखवायला लागले, हे बघा आम्ही पण त्याच वर्षी आमची डिग्री झाली, आमच्या डिग्री सर्टिफिकेट खूप वेगळे आहे, यांचे खूप वेगळे आहे, त्यामुळे त्यांचे नावं वेगळे दिसतंय, आकडा वेगळा दिसतोय. तर लोकांनी सर्च केलं आणि दाखवून दिलं की हे काय बरोबर नाही, ही फेक वाटते डिग्री म्हणून. तर मग नंतर असं झालं की त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी नियम बदलला आणि सांगितलं की आता प्रधानमंत्र्यांची डिग्री तुम्ही मागू शकणार नाही, कुणालाही बघता येणार नाही. मी तुम्हाला तो अमित शहा यांचा फेमस व्हिडिओ दाखवते. आणि नरेंद्र मोदी साहेब जे म्हटले होते ना, मैंने तो पढाई वडाई कुछ नहीं किया है, तर तो पण व्हिडिओ दाखवते. तुम्ही बघा की हे लोक आपल्यासोबत किती खोटे बोलत आलेले आहे. अरे आपल्या देशातले हे प्रधानमंत्री आहे, हे प्रमुख लोक आहे, हेच जर खोटं बोलत असतील तर काय शिकायचं लोकांनी? संस्कार कुठे गेले त्यांचे? बघा हे काय म्हणतात ते. प्रधानमंत्री जी ने दिल्ली विश्वविद्यालय से बैचलर ऑफ आर्ट्स की डिग्री प्राप्त की है। ये तो लेटेस्ट न्यूज है। और गुजरात यूनिवर्सिटी से एमए की डिग्री राजनीतिक शास्त्र में प्राप्त की है। आपको कोई फॉर्मल ट्रेनिंग तो नहीं है ह्यूमन हा रिसोर्स? इंटरव्यू है मोदी, नो नो मैंने कॉलेज देखा है। मैंने कॉलेज वाले देखा नहीं था. मेरी कोई पढ़ाई वढ़ाई नहीं हुई है दोस्तों, आपको शायद आश्चर्य होगा जानकर। ते एका वेळेला म्हणायचं की मेरी कोई पढाई वडाई नाही हुई है आणि एका वेळेला म्हणायचं की एम ए आणि बी ए झालेलं आहे याचं. म्हणजे तुम्ही खरंच नेमकं काय झालेले आहात? तुम्ही एवढं खोटं नाही बोलू शकत आणि खोटं बोलत असाल एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून, तर तुम्ही या देशासोबत काय काय खोटं बोलत असाल. आणि अभिजित दिपके बरोबर म्हणताय, त्यांनी शिक्षण कुठून घेतलं, पैसा कुठून आला, कुठल्या याच्यात काय करताय, तुम्हाला एवढा काय प्रॉब्लेम आहे? शिक्षणाच्या विरोधात तुम्ही इतके का आहात? त्याला बरोबर ओळखलं त्यांनी की हे सगळी बी जे पीची इकोसिस्टीम, हे जे सगळे भाजपचे जे समर्थक, मॅक्सिमम त्याच्यापैकी सवर्ण लोक आहेत की ज्यांना प्रॉब्लेम होतोय की या देशातले सगळेच लोक कसं काय बाबा शिक्षण घेत आहे. पहिले कसं बरं होतं, आम्हीच शिक्षण घेत होतो, आता सगळे शिकायला लागले, सगळेच नोकऱ्यांमध्ये यायला लागलेले आहेत. हे पोटात दुखायला लागलं आहे म्हणून तर ह्या देशातली शिक्षण व्यवस्था कमकुवत करणं चाललं आहे. म्हणून तर हे पेपर फुटी आणि काही लोकांनाच पास करणं, काही लोकांनाच पुढे जाऊ देणं चाललेलं आहे. हे सगळा खेळ जो आहे अभिजित दिपकेंनी मला असं वाटतं आता ओळखलेला आहे. हे जे काय आज त्यांनी उत्तर दिलं, आणि खरंच आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आपली खरी डिग्री दाखवावी. अभिजित दिपके काय सगळे लोक दाखवावी, मी पण माझी डिग्री दाखवेन, प्रत्येकाने दाखवावी. तुम्ही जर का खरंच शिकलेलं असाल तर दाखवा, नसाल शिकले तर काहीच प्रॉब्लेम नाही, कोणी काय तुम्हाला अडाणी नाही म्हणणार. हे बघा, कमी शिकलेली व्यक्तीसुद्धा अत्यंत मॅच्युअर असू शकते, अत्यंत प्रामाणिक असू शकते, पण तुम्ही ऑनेस्ट असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑनेस्ट नसाल तर मग सगळ्या तुमच्या बाकीच्या वाक्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. तुम्ही जे काय बोलत आहात त्यातलं काहीही खरं नाही आहे हे लोक मानू शकतात. आणि आज मला असं वाटतं हे जे काय झालं आहे याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच. तुम्ही शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत करू शकता. हे काम करत असताना इतकं सोपं नाही आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि हे सुद्धा करणं. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हा देश वाचवायचा असेल, या देशाचं भविष्य आपल्याला वाचवायचं असेल तर मीच नाही, माझ्यासारखे अनेक लोक आहेत की जे असं काम करत आहेत. त्यांना आपण काही ना काहीतरी सपोर्ट जो आहे तो केला पाहिजे. आणि अर्थात मला लोक करत असतात, अनेक लोकांचा सपोर्ट आहे. लोक मला काय म्हणूया फोन करून सांगत असतात, शुभेच्छा देत असतात, कौतुक करत असतात. परंतु येस, मी इथे जे आहे टाकलेला आहे UPI ID, त्याच्यावरून तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं जे आहे ते तुम्ही तिथे मदत नक्कीच करता येऊ शकते. थँक्यू सो मच.